भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच्या निमित्ताने देशाचे सर्व नागरिकांना मी लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्यांच्या संविधानामुळेच आज आपण देशामध्ये सुरक्षित आहोत. सर्व जाती धर्माला समान न्याय देऊन हे देशाची घटनेच्या चौकटीत राहून सर्व समाजाचे शेवटचे घटकाला न्याय देऊन हे देशाची लोकशाही मजबूत करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेच्या माध्यमातून केलं जातं. मित्रांनो, या ठिकाणी फक्त शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे, पण आज आपण पाहतो आज देशामध्ये संविधान बदल करण्याची भाषा व्यक्त होत जाते. आज देशामध्ये समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम हे देशामध्ये केलं जातं. पण जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान हे देशामध्ये राहील, सर्व समाजाला घाबरण्याची आवश्यकता नाही. त्यावेळेस आपल्याला एखाद्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर, त्याच्या संविधानावर, आजचे लोकशाहीवर 27 एप्रिल रोजी आपण व्याख्यान या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि ते व्याख्यान ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा. खरं म्हणलं तर बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचं जे आपण काम करतो, या ठिकाणी बाबासाहेबांचे जीवन चरित्र, बाबासाहेबांनी जे जे कष्ट या ठिकाणी समाजासाठी सहन केले, हे सर्व गोष्टीच्या उहापोह चर्चा हे जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी व्हायला पाहिजे. मी काही जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही. फक्त बाबासाहेबांची शुभेच्छा फक्त बौद्ध उपासक आणि उपासिकेने देशाचे सर्व जाती धर्माचे लोक बाबासाहेबांना मानणार आहे. मी तर इथे पुढे जाऊन सांगतो की बाबासाहेबांचा उपकार हे देशामध्ये जे आज हिंदू राष्ट्र करण्याची भाषा केली जाते, बाबासाहेब आंबेडकरांचा हे देशाचे मुसलमानावर फार मोठा उपकार आहे की त्यांनी हे देशाची घटना, हे देशाचं संविधान धर्मनिरपेक्ष केलं. म्हणून आज सर्व जाती धर्माचे लोक बाबासाहेबांना मानणारा वर्ग प्रत्येक जाती धर्मामध्ये तुम्हाला मिळणार. आज आपण मोठे उत्साहाने बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आपण त्यांचे आचार विचार, त्यांच्या जीवनावर त्याच्याने कष्ट, हे सर्व गोष्टीचा उहापोह या ठिकाणी एक सप्ताह म्हणून जर साजरी केला, तर येणारी पिढी जी आहे ते फक्त डीजे लावून नाचणं किंवा बाबासाहेबांच्या आचार विचारावर चर्चा न करता फक्त असे प्रकारची जयंती साजरी करणं मला वाटते काही उचित ठरत नाही. आज बाबासाहेबांनी हे देशासाठी काय काय केलं, आणि आज बाबासाहेबांना मानणाऱ्या बौद्ध उपासक नव्हे तर सर्व जाती धर्माचे लोक आहेत. पण याच्यामध्ये आज जे षडयंत्र हे देशामध्ये चालू आहे, ह्याच्यापासून सुद्धा सर्व जाती धर्माच्या लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, जर कोणी वेळ भेटला आणि ज्यावेळी 27 एप्रिलला आम्ही तारीख घेतलेली आहे, त्या व्यक्तीची आम्हाला 2 व्यक्ती त्यांची तारीख भेटल्यानंतर त्या ठिकाणी आपण बाबासाहेबांच्या बद्दल बरीचशी चर्चा त्या ठिकाणी करू. आज एवढंच आपल्याला सर्व लोकांना मी बाबासाहेब आंबेडकरच्या जयंती निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषण या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.